स्वामी म्हणतात, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा आनंद असतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी पल्लवी आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळ सकाळीच मिस्टरांना टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर इथे डीप क्लिनिंग करायची होती, तर त्याचीच तयारी चालू होती. समोर बिल्डिंगचं काम चालू आहे, त्यामुळे कंटिन्यू घरात कितीही डीप क्लिनिंग केली तरी सुद्धा धूळ ही येतच असते. आणि आज आहे सोमवती अमावस्या. म्हटलं की अमावस्याची तर प्रत्येक वेळेस मी सर्व काही क्लिनिंग वगैरे करतच असते. त्याचबरोबर जे काही जाळ जळमट असतं तर ते सर्व काही काढतच असते. म्हटलं आज सर्व काही आवरूनच घ्यावं. म्हटलं की जे काही कपाटाची मांडणी आहे तर त्यालासुद्धा खूप सारी धूळ बसलेली होती. कितीही साफसफाई केली तरीसुद्धा खूप सारी धूळ येत आहे. त्यामुळे म्हटलं की आज सकाळ सकाळी मिस्टरांनासुद्धा फर्स्ट शिफ्ट होती, त्यामुळे त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर आधी म्हटलं की घराची डीप क्लिनिंग करावी, नंतर देवपूजा वगैरे करून घ्यावी. तर 2-3 दिवसांनी गावाला सुद्धा जायचं आहे, जे की कार्यक्रम आहे देवाचा, तर त्यासाठी. आणि त्यानंतरनं बहिणीची गावाकडेच वास्तुशांती आहे, तर तिकडे सुद्धा जायचं आहे. म्हटले की आधीच सर्व काही क्लीन करून घेतलं की आल्यानंतर जास्त लोड येत नाही कामाचा. त्यामुळे म्हटलं की आता अमावस्यासुद्धा आहे आणि त्याचबरोबर घरातली सर्व काही क्लीन करून घेतलं की जरी 2-4 दिवस दरवाजा बंद असला तरीसुद्धा काही धूळ एवढी काही येणार नाही. त्यामुळे आल्यानंतरसुद्धा खूप सारा असा लोड येणार नाही. खरंच घरातील अधूनमधून अशी काही डीप क्लिनिंग केल्यानंतर बघायला सुद्धा खरंच खूप छान वाटतं घरात. आणि खरंच घरातील जेवढी काही जाळं जळमटं त्यानंतर धूळ वगैरे काढली की घरात एक पॉझिटिव्हिटी येते. आणि अमावस्येची तर आपल्या घरातील डीप क्लिनिंग होणं खरंच खूप महत्त्वाचं असतं, कारण अमावस्येचा दिवस जेवढं काही आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्याचा असतो, त्याचबरोबर माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्या घरात आगमन होत असतं. जोपर्यंत आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता जात नाही तोपर्यंत आपल्या घरात माता लक्ष्मीचं स्वागत होत नाही. त्यामुळे सुद्धा जे काही अमावस्येला किंवा शनिवार असेल तर घरातील डीप क्लिनिंग आवर्जून करायची, की जेणेकरून जेव्हा आपल्या घरातील जाळं जळमटं किंवा जी काही एक्स्ट्राची धूळ असेल ती जेव्हा काही क्लीन होती तर तेव्हा नक्कीच की आपल्या घरात सुख शांती समाधान आणि माता लक्ष्मीचं सुद्धा आगमन होत असतं. तर काल गेलो होतो की बहिणीची जी काही वास्तुशांती आहे तर त्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो. आल्यानंतरनं सर्व काही तसंच ठेवलेलं होतं बेडवरती. म्हटलं की आता उद्या सर्व काही आवरावं, कारण रात्री खूप लेट्स असं झालेलं होता येस्तोपर्यंत. आणि म्हटलं की आता सर्व काही उठल्यानंतरच आवरावं. तर सर्व वॉश करायला सुद्धा कपडे काढले होते आणि बेडशीट वगैरे काढलेलं होतं, तर ते सर्व काही वॉश करायला टाकलं आणि त्यानंतर हे ते नवीनसुद्धा बदलून टाकलं. फरशी वगैरे म्हटलं पुसून घ्यावी. आणि बघा अमावस्या असली की पाण्यामध्ये खडं मीठ, गोमूत्र, हळद आणि थोडंसं लिंबू पिळून फरशी कधीही पुसायची. त्यामुळे फरशीसुद्धा क्लीन होते आणि जे काही बघा जे बॅक्टेरिया असतात किंवा जे काही निगेटिव्हिटी असते तर ते दूर होते आणि घरात एक पॉझिटिव्हिटी राहते. घरात खूप छान प्रसन्न वातावरण असं राहतं. जे काही घरातील साफसफाई करायची होती तर ते सर्व काही करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं देवपूजा करायला घ्यावी, कारण खूप काही लेट असं झालेला नव्हता. म्हटलं घरातील सर्व काही डीप क्लिनिंग केली आणि त्यानंतर देवपूजा करायला पण खरंच खूप छान वाटेल, असं प्रसन्न वाटेल. सकाळी लवकरच उठले होते त्यामुळे पटापटा सर्व काही आवरून झालं लवकरच. आणि त्यानंतरनं बघा हळदीचं लेपनसुद्धा केलं उंबरठ्याला आणि त्यानंतर रांगोळी काढली. आता आमच्या घरात अशी काही सवय लागलेली आहे की एक दिवस जरी दरवाजाच्या तिथं रांगोळी नाही काढली तर खूप वेगळं असं वाटायला लागतं. आणि मिस्टरांना तर एवढी सवय लागली की एक दिवस जरी रांगोळी नाही काढली तरीसुद्धा बोलतात की म्हणजे अशी काढत जा, जरी टाईम नसेल तरी छोटी का होईना पण रांगोळी काढत जा. कारण जेव्हा ऑफिसमधून ते घरी येतात ना, हे रांगोळी वगैरे बघितल्यानंतर त्यांना खरंच खूप छान वाटतं. बोलतात की एक पॉझिटिव्हिटी येते. आणि त्यानंतर बघा जे काही देवपूजेचा शूट होता
होतं तर ते काही मी घेतलं नाही आणि इव्हिनिंगलाच इथं मग मी सर्व काही शूट वगैरे घेतलं. तर मिस्टरांनी दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि त्यानंतरनं मग जे काही बाहेर उंबऱ्याच्या तिथं दिवा लावायचा होता तर तो म्हटलं लावून घेते मी. जे काही अमावस्येची सेवा होती तर ते बोलले की मी सर्व काही करतो, दिवाबत्ती वगैरे सर्व काही तू बाहेरची करून घे. दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि संध्याकाळी तर आमच्या दरवाजाच्या इथं हमखास दिवा हा असतोच आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं हे सर्व काही करायला. दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक तर काही एवढा काही करायचा नव्हता. त्यामुळे 6:45 वाजले होते. मिस्टर बोलले की जरा टेरेसवरती जाता. तर रोजची अशी सवय लागलेली आहे की नाश्ता वगैरे करून झाला की बाहेर जायचं आणि थोडंफार फेरफटका मारून यायचा आणि भाजीलासुद्धा घेऊन यायचं. तर आज काही तसं जमलं नाही कारण बाकीची सुद्धा कामं पेंडिंगची होती तर तेच करत बसलो आणि उशीर झालेला होता. 6:45 वाजलेले होते. त्यामुळे मग आम्ही दोघं वरती आलो. तर मिस्टर मला बोलत होते की अगं झाडांना तर काही पाणीच नाही आहे, असं सुकल्यासारखं पूर्ण झालं. त्यामुळे ते आले की पहिल्यांदा पाणीच घालायला लागल्या. तर किती वेळा असं झालं की वरती आलो की झाडात पाणी नसेल तर पाणीच घालत बसतात. असं त्यांना खूप सारी अशी सवय लागलेली आहे आणि दोघांना सुद्धा असं नेचर खरंच खूप आवडतं. त्याच्यामुळे की झाडं बघितली की अख्खा दिवस खरंच खूप फ्रेश होतं. त्याच्यामुळे घरापुढे सुद्धा खूप छान छान अशी आम्ही आता झाडं लावलेली आहेत कारण उन्हाळा येत आहे ना, त्यामुळे जरा ग्रीनरी असेल तर बघायला पण खूप छान वाटतं आणि फ्रेशसुद्धा वाटतं. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईबसुद्धा करा आणि हाईप करायलाही विसरू नका. पुन्हा एकदा भेटू असे छान छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.